नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी परीक्षा पास होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला या परीक्षेमध्ये तर कळालंच असेल बीएडच्या लोकांना, पण डीएडच्या लोकांनी सुद्धा महा टीईटी परीक्षा पास करायची आहे। 2025 ची ऑक्टोबर महिन्यामध्ये महा टीईटी परीक्षा होणार आहे। शिक्षक भरतीतले सगळे घोटाळे बाहेर आल्यापासून रिक्त पदांचा पाऊसच आहे सध्या, आणि त्या रिक्त पदामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला आतापासून महा टीईटीचा अभ्यास करणं आवश्यक आहे। परीक्षा अवघड आहे, 4% जास्त लोक पास होत नाहीत। त्याचा जर आतापासून अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये आपण ती परीक्षा क्रॅक करू शकणार आहोत। मी थोडक्यात त्या परीक्षेबद्दलची डिटेल माहिती सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या विद्यार्थ्याचं डीएड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट पेपर व सेकंड पेपर पास होणं गरजेचं असतं। लक्षात घ्या, फर्स्ट पेपर साठी त्याला 1 ते 5 हा वर्ग मिळत असतो। सेकंड पेपर साठी 6 ते 8 हा वर्ग मिळत असतो। डीएड फक्त डीएड झालेल्या विद्यार्थ्याला 1ली ते 8वी पर्यंतच्या रिक्त पदसंख्येसाठी अर्ज करता येतो, पण त्यांनी टीईटी क्रॅक करावी लागते। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी ही परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा आहे, लक्षात घ्या। फक्त हिला पात्रता परीक्षा म्हटलेलं आहे। जसं आपण सेट आणि नेट करतो त्याप्रमाणेच ही परीक्षा सुद्धा पात्रता परीक्षा म्हणून गणली जाते। याच्यामुळे आपल्याला TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी ही परीक्षा देता येते। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की सर, ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी याचे विषय, नोट्स किंवा इतर मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे का? प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे मित्रांनो। आतापासून तुम्ही अभ्यासाला जर लागलात तर आगामी काळामध्ये तुम्हाला टीईटी पास ची गॅरंटी दिली जाणार आहे। आता TIITचा आपला क्लास चालूच आहे, त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सारखंच असतं, गणित सारखंच असतं, फक्त तिथं रिझनिंग न करता बाकी सर्व विषय सारखे असल्यामुळे आपण तो सुद्धा क्लास जॉईन करू शकता। आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं, आता ज्या विद्यार्थ्याचं बीएड पूर्ण आहे किंवा बीएड ला आहे त्यांनी सेकंड टीईटी पास करणं गरजेचं आहे। त्याला 6 ते 8वी चा वर्ग मिळत असतो, आणि तो जर टीईटी पास नसेल किंवा सीटीटी पास नसेल तर त्याला बीएड, फक्त प्लेन बीएड आहे, त्याच्या संधी कशा अडवल्या जातात ते लक्षात घ्या। त्याच्या संधी या 9वी ते 10वी या वर्गासाठी रिक्त पदसंख्या या खाल्ल्या वर्गापेक्षा कमी असते, आणि त्याचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, टीईटी पास करण्याकडे आता लक्ष द्या। जे लोक TIITला बसू शकत नाहीत किंवा TIITला चांगला स्कोर येत नाही त्या विद्यार्थ्यांनी टीईटीला सुद्धा फोकस करणं आवश्यक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या बीएड प्लस पदवी हा आहे, विद्यार्थी बीएड प्लस पदवी असेल फक्त प्लेन तर हा विद्यार्थी 9वी 10वी साठी पात्र असतो। बीएड प्लस पदवी प्लस टीईटी पास सेकंड पेपर असेल तर तो डायरेक्ट 6वी ते 10वी या वर्गासाठी पात्र असतो। 6 ते 10 खूप मोठ्या जागा येत असतात, आणि या उच्च वर्गासाठी पगार सुद्धा चांगला असतो। 1ली ते 5वी 16,000 असेल तर इथे 18,000 शिक्षण सेवकाला, पुढे चालून आपला पगार वाढत जात असतो। शिक्षकच व्हायचंय ज्यांचं ध्येय आहे त्यांनी हा व्हिडिओ अगदी स्किप करू नका, व्यवस्थित बघा आणि शिक्षक भरतीच्या तयारी लागा। आणि एकमेव अकॅडमी सर्वाधिक जास्त रिझल्ट देणारी ग्रो अकॅडमी आहे, हे लक्षात ठेवा। अनेक व्हिडिओ बघा, मागचे लोक लागलेत त्यांना एकदा विचारा तुम्ही क्लास कुठे केले होते, कुठलं मार्गदर्शन घेतलं होतं, त्यानंतर जॉईन करा। विद्यार्थी मित्रांनो, त्या पलीकडे जाऊन पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड असणाऱ्या लोकांना संधी असते 11वी आणि 12वी या वर्गासाठी। विद्यार्थी मित्रांनो, आमिष दाखवणारे फार लोक आहेत, तर आमिषाच्या बळीला पडू नका, कुठेही डोनेशन देण्याच्या भानगडीत पडू नका। ही यापुढे म्हणजे याच्या अगोदर पासून म्हणजे 2022 पासून ते आता यापुढे फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक होता येतं। कुठल्याही आमिषाला बळी पडून आपलं वय वाढत चाललेलं आहे, याकडे बारकाईने नजर ठेवायची आहे। जर तुम्हाला खरंच डीएड बीएड करून शिक्षक व्हायचं असेल तर या परीक्षा क्रॅक कराव्याच लागतील, या परीक्षामध्ये पात्र व्हावंच लागेल, तरच आगामी काळामध्ये तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात। अदरवाईज तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करावा लागणार आहे।
चला मित्रांनो, पुढे बघू आपण सिलेबस काय असतो. आता मराठी व्याकरण प्रत्येक जण पेपर 1 असो किंवा 2 असो, सीटीटीचा असो किंवा टीईटीचा असो, ज्या विद्यार्थ्यांचं मराठी मीडियम असतं त्यांनी पहिला पेपर हा मराठी निवडलेला असतो. आणि मराठी पेपर निवडत असताना तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये शब्दाच्या जाती या घटकावर 3-4 क्वेश्चन, वर्णमाला 1-2 क्वेश्चन, संधी, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्हे, शुद्ध वाक्य करा यावर प्रश्न आलेले आहेत. आणि हेच काय होतं, मागचे पेपर बघा तुम्हाला सातत्याने तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत, हार्डनेस वाढत गेलेले आहे. पण तरी पण विद्यार्थ्यांमध्ये जागृती नसल्यामुळे, विद्यार्थी अभ्यास न करत असल्यामुळे 4% सुद्धा कमी रिझल्ट येतो. म्हणजे दर टीईटीला 5-1 लाख लोक बसतात, 10-11 हजार लोक पास होतात. याचं कारण म्हणजे आपल्यासारखंच परीक्षा आल्यानंतर अभ्यास करू हे असतं मित्रांनो. त्यामुळे थोडं आतापासून करा, मार्गदर्शन आपलं मिळू शकता, मार्गदर्शन योग्यच मिळेल. मी काय सांगतोय, तुम्ही आतापासून जॉईन करा, 100% तुमच्या नावाच्या पुढे टीईटीचा ब्रँड लागून जाईल. 100% म्हणतोय, गॅरंटी सह. कारण आपला एकही दिवस क्लासला खाडा नसतो, कंटिन्युअसली आपण लेक्चर ठेवत असतो. त्यानंतर शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी, समानार्थी, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा वाचन 4-5 क्वेश्चन, कविता निरीक्षण आणि इतर घटकावर प्रश्न विचारले जात असतात. अंकगणितामध्ये कोणते कोणते घटक येतात? संख्यावरील क्रिया याच्यात 4 ते 5 क्वेश्चन, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळकाम विवेक, रेल्वे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमिती मध्य, चतुर्थ प्रमाण. प्रत्येक सब्जेक्ट हा 30 गुणाला असतो. मराठी 30 गुणाला, गणित 30 गुणाला, इंग्रजी निवडली इंग्रजी 30 गुणाला, त्यानंतर परिसर अभ्यास 30 गुणाला, सीडीपी 30 गुणाला. अशा पद्धतीने आपले हे 150 गुण इथे कव्हर होत असतात. 150 गुण कव्हर होत असतात. बुद्धिमत्तेचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येत असतात. तुम्ही आता सुरुवात केली तर बुद्धिमत्ता ही सुद्धा तुमचं कव्हर होणार आहे. बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला संख्या सिरीज, आकृत्यामापन, वयवारी, आरसा, कालमापन, घड्याळ, नातेसंबंध या घटकावर प्रश्न आढळून आलेले आहेत. आणि त्यानंतर भूमिती सुद्धा विचारली जाते, जी की जिओमेट्री सुद्धा आपल्याला येत असते. त्यामध्ये कोणते क्वेश्चन येतात? भूमितीमध्ये वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचिती, गोल, इतर घटक, इष्टिका, चित्ते वगैरे विचारलं जात असतं. त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, आपली ही बॅच आहे. या बॅच मध्ये 2024 म्हणजे 25 साठी आपण ही डिझाईन केलेली बॅच आहे. या बॅच मध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिका, विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड म्हणजे लाईव्ह नंतर रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीज, डिजिटल बोर्डवर शिकवलं जाईल. लेक्चर अनलिमिटेड वेळेस पाहता येईल. काही ठिकाणी 3 वेळेस पाहिल्यानंतर लेक्चर बंद होतात, तसं नाही आपल्याकडे. कितीही वेळेस आपल्याला लेक्चर पाहता येतात. ठीक आहे. आणि बालमानसशास्त्रामध्ये काय घटक येतात बघा. याच्यासाठी तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर एक पुस्तक सुद्धा सांगेन. तुम्ही डीएड बीएडचं बालमानसशास्त्र वाचा. त्या पलीकडे जाऊन फडके प्रकाशनचं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पुस्तक तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अध्ययन प्रक्रिया व स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, प्राणी व त्यावरील प्रयोगशास्त्रज्ञ, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्ध्यांक व मापन, बालकाच्या मनाचा अभ्यासशास्त्र, विकास टप्पे, त्यानंतर उपपत्ती, प्रक्रिया, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व व इतर घटक हे कंटेंट तुम्हाला आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. आणि या कंटेंटवर तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. हा सुद्धा विषय जर बघितला 30 गुणाचा आहे. आणि टार्गेट विषय तुम्ही मॅथला टार्गेट करू शकता, त्यानंतर मराठीला टार्गेट करू शकता, त्यानंतर तुम्ही सीडीपीला टार्गेट करू शकता. 90 मार्क आणायचे, कास्टचा असू द्या, ओपनचा असू द्या, पास झालेला असणार आहे. आपलं 150 पैकी 60% म्हणजे 90 मार्क आपल्याला काही करून आले पाहिजेत. या धर्तीवर आपला अभ्यास चालू करणं आवश्यक आहे मित्रांनो. चला त्यापुढे काय बघा, कोणता विषय आहे? इंग्लिश मध्ये काय विचारतात? चेंज द वाईज फिक्स क्वेश्चन येतोच. डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन टॅग हे फिक्स येणार आहे. प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, क्वेश्चन एरर आहे, सेंटेन्सेस एरर, स्पेलिंग मिस्टेक. याच्यामध्ये जे की शब्दसंग्रहामध्ये काय येतं, वर्ड्स वर क्वेश्चन आहे, सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क या घटकावर फिक्स क्वेश्चन येत असतात.
त्यानंतर परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला हे विषय असतात, या विषयाच्या आपण नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून टीईटी परीक्षेचा क्लास जॉईन करू शकता. 1 वर्षाचं पॅकेज देतोय आपण. 1 वर्षाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला पास करून देण्याची गॅरंटी सुद्धा देतोय विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याकडे लाईव्ह क्लास, त्यानंतर त्याच लाईव्हचं ज्या विद्यार्थ्यांना पाहणं शक्य नाही ते रेकॉर्ड बघेल, त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स, क्वेश्चन पेपर या सर्वांचं मिश्रण एकत्रित मिळणार आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, सदर क्लास कसा असणार आहे ते मी थोडक्यात सांगतो. लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डेड असेल, ई नोट्स उपलब्ध, PYQ प्रॅक्टिस, सक्सेस मिळवायचे आपल्याला. क्लास लाईव्ह असणार, नंतरही पाहता येणार, किती पण वेळेस पाहता येणार. सर्व विषय कव्हर केले जाणार. ऑल टोटल सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार ऍपला. विषयानुसार शिक्षक असतील जे की तज्ज्ञ असतील, मागच्या टीईटी 2021 असेल किंवा ऑनलाईन क्षेत्रामध्ये जेव्हापासून ऑनलाईन क्लासेस आहेत तेव्हापासून आपण या गोष्टीवर सातत्याने काम करत आलेलो आहोत. आणि आपला शेवटी कॉन्टॅक्ट नंबर आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. महाटीईटी साठी तुम्ही आजपासून क्लास जॉईन करू शकता. जे आतापासून जॉईन करतील तेच विद्यार्थी पास होतात, एवढं पण अजून आवर्जून सांगतो. कारण तुम्ही काय आहे, जे की परीक्षा आल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर जर अभ्यासाला लागला तर तुमचं वर्ष वाया जाईल आणि रिक्त पद संपत येतील आणि शेवटी आपल्या नशिबी तेच येईल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागेल. अशा पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप आहे मित्रांनो. आणि तुम्ही या परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आतापासून तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट करा. आणि येणाऱ्या अडचणीसाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.